पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे असं इथं कोणी ठेवलं? हे काय दादा? दादा म्हणायचं नाही, ज्यांना माझ्या प्रतिष्ठेची अब्रूची काळजी असते ना तेच लोक मला दादा म्हणतात। खरं तर ना तुझी माझ्यासमोर उभं राहायची लायकी पण नाहीये। कुठे रस्त्यावरती, मंदिरात, लग्नात संबळ वाजवणारी निर्लज्ज मुलगी तू माझ्या पोराला लग्न कार्यामध्ये फोटो काढायचं काम दिलंस। माझ्या अब्रूशी खेळलीस तू। आता तुला अब्रू काय असते, प्रतिष्ठा काय असते कसं कळणार म्हणा? रस्त्यावर काम करणारी तू, मडकी रंगवणारी, हजेरीवर काम करणारी, तुला काय माहिती आहे अब्रू प्रतिष्ठा? तुला कुठे आहे अब्रू? त्यामुळे दुसऱ्याला अब्रू असते, प्रतिष्ठा असते हेच विसरलीस तू। संबळवाली मजूर, संबळ वाजवून पैसा कमवायचा ना तुला? मी देतो तुला, उचल ते संबळ, हवा तेवढा पैसा देतो, उचल ते संबळ आणि वाजव, चल। हे देवाचं वाद्य आहे। जमीनदाराच्या मनोरंजनासाठी नाहीये। तुमच्या तोंडूनही मावं नाव घ्यायचं नाही। त्यांना माझी धडपडीची, खरेपणाची जाणीव आहे, तीच लोक मला मुक्ता म्हणून हाक मारू शकतात। हजेरीवर काम करणाऱ्या, पण त्या रंगवणाऱ्यांना मान सन्मान इज्जत नसतो का? तुमच्या फळबागात जी रोजंदारीवर राबत्यात त्यांना इज्जत नसते? हा, तुम्ही त्यांना देत नसाल ती गोष्ट वेगळी आहे, उलट ते तुम्हाला मालक मालक म्हणतात म्हणून तुम्हाला इज्जत आहे, हे लक्षात ठेवा। तुम्हाला तुमची श्रीमंती दाखवायला तुमचं घर, पैसा, जमीन, लोकांमधली ओळख दाखवावी लागते। मायासाठी माया संबळच बक्कळे। तो तेव्हाच वाजितो जेव्हा माई इच्छा असते। तुझ्या इच्छेला जन्म देतो पैसा। बोल किती पैसा हवाय? संबळ वाजव, पैसा देतो। तुम्ही ज्या घाणेरड्या पद्धतीने माझ्याशी बोलताय, तुम्हाला अजिबात शरम वाटत नाही का? हे शरम तर तुला वाटली पाहिजे। मला दिलेलं वचन मोडून माझ्या मुलाच्या खोलीमध्ये राहतेस तू, तेव्हा नाही वाटली तुला शरम? मी अजूनही त्यांना हात लावणार नाही, पण त्यांच्या इच्छेला मी कायम विरोध करू शकणार नाही। तुम्ही जर आमच्याकडून आमचं काम काढून घेतलं नसतं, आजीशी इतक्या वाईट पद्धतीने वागले नसते ना, तर आज ही वेळ आलीच नसती। त्यांचा राग तुम्ही स्वतः तुमच्या अंगावर ओढून घेतलाय। माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये अक्कल नको शिकू। लहानपणापासून त्याचे रुसवे फुगवे कसे काढायचे बरोबर माहिती आहे मला, आणि त्याच्या खोलीतून तुला बाहेर काढून या घराच्या बाहेर कसं काढायचं हेही माहिती आहे मला। अहो, लग्नानंतर नवरा बायकोचा संसार सुरू होतो, त्यासाठी त्यांना एकत्रच राहावं लागतं। मी पैसे देऊन सांगतो असं काहीच होणार नाही। ठरलं तर मग तुम्ही आम्हाला आता एकत्र राहण्यापासून थांबवून दाखवाच। मग तू संबळ उचलून सारंगच्या आयुष्यातनं कायमची निघून जाशील।
तोपर्यंत हा संबळ इथेच राहील. जर मी इथंच राहिले तर हाच संबळ तुम्हाला वाजवावा लागेल. ठीक आहे, वचन दिलं मी तुला. जास्त वेळ नाही लागणार. उद्याच तू हा संबळ उचलून कायमची इथून निघून जाशील. उद्या रावसाहेब नगरकरांना संबळ वाजवताना पाहून पूर्ण शहराला कळेल की रावसाहेब नगरकरांचा मुक्ताला या कलेला पूर्णपणे पाठिंबा आहे. दादा काय म्हणत काय होती ती? माझं आव्हान स्वीकारलंय तिने. मी जिंकलो तर ती उद्या कायमची एक घर सोडून निघून जाईल. पण जर का मी हरलो तर नाही दादा, तुम्ही हरूच शकत नाही, कारण कांता शेटने त्याचं काम सुरू केलं. अहो लय भारी आहेत ना. कितीला आहे? दोन्ही मिळून 76,000 रुपये. एवढे? काही कमी नाही का होणार काही? अहो कमीच आहे की. अहो तोळा सोना 52,000 रुपये झालाय. एक बांगडी घेऊन चालणार नाही, कमीत कमी 2 तर घ्यावं लागणार. अहो नका एवढा विचार करू. पोरीच्या सुखापुढे काहीच नाहीये. हो तुम्हाला कुठे रोख द्यायचा आहे? महिन्यामध्ये द्या की. पण तो हप्ता द्यायला पण जमलं पाहिजे ना. समज ना, जीव तोडून राबू आपण. मायावर विश्वास ठेवा. बरं द्या मग. नरूबाई जरा स्टॅम्प आणि कागद लाव. या कागदावर अंगठा द्या. अंगठा? तो आणि कशाला? हे बघा, हे आपले 76,000 रुपये झालेत. आता हे दर महिन्याला तुम्ही 6,300 प्रमाणे परतफेड करणार. ते फक्त मी ह्याच्यात लिहून घेणार. द्या, तुम्ही अंगठा द्या. अहो पण आम्ही खरंच इमानदारीत पैसे देऊ. हे लिखापडी नसती केली तर? अहो तुम्हाला कोणत्या भरोश्यावर देणार? तुम्हाला त्या बदल्यात काय ठेवायला सांगितलं का मी? पण तुमच्याकडे 1 रुपया पण नाही द्यायला. त्यात तुम्हाला लिखापडी पण नको. हा असं नाही जमणार. वाटेल तर घेऊ नका. हा जेवा जेवा. नाही नाही, हा बरोबर आहे त्यांचं. कोण करीत कुणासाठी एवढं? पण तुम्ही द्या बरं अंगठा. हा द्या. सरप्राईज? हा म्हणजे नक्की काय करू आता? सरप्राईज म्हणजे अरे म्हणजे ती तुझ्या घरामध्ये पहिल्यांदा येते. म्हणजे जिच्या करता तू जीवाचा एवढा आटापिटा केला ती फायनली तुझ्या आयुष्यामध्ये येते भावा. म्हणजे म्हणजे ती अशी आत आली ना का त्यो क्षण, ती जाणीव तिच्या अशी आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे म्हणजे असं असं सुगंधी, असं मोहक वाटायला पाहिजे तिला. म्हणजे म्हणजे असं लई बेकार. म्हणजे आता कसं सांगू मी तुला? रिलॅक्स. रिलॅक्स पप्या. मला कळलंय. येस मला कळलंय. हा आयडिया. काय? आधी मी मुक्ताला फोन करून सांगतो आणि मग तुला सांगतो. ठीक आहे. हे पप्या. अरे थँक्यू पप्या. हा बस का भावा. हे घ्या तुमचे दागिने. आणि मुलीच्या सासरी जा आणि हे दागिने द्या. तुमचाही मान राहील आणि मुलीलाही अभिमानाने जगता येईल. तुमचे आभार कसे मानायचे काय कळत नाही. आत्माराम, मी या सगळ्यातून गेलोय. आपल्यामुळे कुणाचा त्रास कमी होत असेल यासारखा आनंद नाही. येतो मी. या देत. सांभाळ. चल चल रे. चल.
जो लाजू लाजू झाला डोका डोका मिळाला. आला आला कागद आला. पैसे द्या. किती झाले? 76,000 रुपये. पैसे द्यावेच लागतील काय? द्यावं लागेल ना. लाख रुपये कागद द्या. देतो. आत्माराम तू घरादाराचं उघड्यावर पडलेला दिसतोय मा. तुला माहित नाही आत्मारामने कशावर अंगठा दिलाय. आता आत्मारामचं घर कांता शेठच्या नावावर झालंय आणि नंतर रावसाहेबांच्या नावावर होणार आहे. आत्मारामची शक्ती जाणार आणि भक्ती माई होणार. माव बोलणं मोठ हो द्या साठ लोट. धन्यवाद. अरे अरे माव. तुम्हाला पटो वा ना पटो, आतापासून मुक्ता माझ्या सोबत राहणार आहे. ती या आउट हाऊस मध्ये सुरक्षित नसताना तिथे ठेवण्याची फार मोठी चूक केली आहे. हॅलो. वय बॅगच बरीत होते. निघतेच आहे. थांब मुक्ता, निघू नकोस. काय झालं? मी तोच विचार करत होते. असं लगेच तिकडे राहायला यायचं. आपण एकदा बोलायला पाहिजे. म्हणजे एकदा फक्त. अगं थांब मुक्ता. हे बघ, आता काहीच विचार करायचा नाही. सगळं ठीक आहे. पप्पाच्या भाषेत सांगायचं तर ओके मे थँक्यू आहे सगळं. त्याचं काय ना, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करतोय आणि म्हणून मला थोडा वेळ हवाय. आणि तुझं हे वाट बघणं अजिबात वाया जाणार नाहीये. हा पण प्लीज जेव्हा मी सांगेन तेव्हाच निघ. होय ठीक आहे. चल बाय. तुमच्या आनंदावर सुखारीर्जन ना पडो. त्या घरात येणं अजिबात सोपं नाही. रावसाहेब हे सहनच नाही करू शकणार. हे कधीच मान्य करणार नाही. जिंकण्यासाठी काही म्हणजे काही पण करू शकते. काय झालं? तुझा चेहरा असा घाबरल्यासारखा का दिसतोय? अगं या दागिन्यांच्या वाजाने एवढ्या मोला महागाचे दागिने कधी आपण घेऊन फिरलोय का सोबत? याची सारखी कोणतरी लक्ष ठेवून मागून मागून आपले येते अशी भीती वाटते मला. आणि माझ्याकडे त्या ठेवायला, माझ्याकडे कोणी घ्यायला आलं ना की लांब पळून जाईल. आणि मग आम्हाला तुला आणि दागिन्यांना दोघांना सापडत बसावं लागल. मी काय म्हणतो कुसुम, आपण हे दागिने तिकडे मुक्ताला देऊन आलो तर? अहो पण गजान भक्ती त्यांना काय सोबत घेऊन चालू ना त्यांना. आपल्याला काय तिकडे थांबायचं थोडीच आहे. दागिने दिले की लगेच माघारी परतायचं. आणि यांना बघून मुक्ताला पण बरं वाटेल ना. हा मला बघून रावसाहेबांना पण बरं वाटेल. चला लागला का? रिंग वाजते ना. उचलला का? अरे दम ना काय बान्या. अहो आनंद एवढा झालाय, काहीच करावं काहीच सुचना. हा बोल कांता. हा काम पत्ते
झालं? आत्मारामनं पेपरावर दिलाय ठसा. आता त्याचं वाटोळं करा. बसा बसा. शबास. शाबास. स्टॅम्प पेपरवर आत्मारामचा अंगठा मिळाला. म्हणजे मुक्ता अडकीत त्यात अडकली. वा, आता ही आनंदाची बातमी तिच्यापर्यंत पोहोचणार. मग ती द्विधा मनस्थितीमध्ये अडकणार. घर वाचवायचं का संसार? घर वाचवायला सारंग मदत करणार, संसार मोडायला मी. आणि मग मुक्ता तिच्या संबळा सकट कायमची निघून जाणार. ना ती सारंगच्या खोलीत राहणार ना त्याच्या आयुष्यात. आणि अखेर पैज मीच जिंकणार. ठीक आहेस ना? तुझं झालंय ना सगळं आवरून? वय निघायचं का? आणखी थोडा वेळ. बरं, तू काही खाल्लंयस ना? वय गायत्री त्यांनी आणून दिलं होतं. ओके. मुक्ता, सॉरी. का? काय झालं? तू माझी जबाबदारी असताना अगं मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही ना. तुला मान सन्मान देऊ शकलो ना. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. काय चाललंय ते दिसत नाहीये का मला? अगं संसारासाठी काम करून पैसे कमवणं खरं तर माझी जबाबदारी. मग मुक्ता, मी फोटोग्राफी करत असलो, माझी आवड जरी जपत असलो ना, पण मुक्ता त्यामुळे मी माझ्या जबाबदारीपासून लांब तर नाही ना पळू शकत. मला माझ्यासोबत काम करावं लागतं. हे पण मुक्ता काळजी करू नकोस, मी ऑनलाईन जॉब शोधतो. संसारासाठी काम करण्याची जबाबदारी फक्त पुरुषांचीच असते का? नवरा बायको घरातले खांब असतील, पण त्यासाठी दोघांनी सारखंच राबायचं असतं. आमच्या घरात नाही का? आम्ही सगळे एकत्रच राबितो. पण हा, श्रीमंतांच्या घरात तशी गरज पडत नसेल, पण गरजेनुसार घरातल्या बाईने सुद्धा उभं राहायलाच पाहिजे. भाव वाटायला लहान असला तरी चालेल, तो उचलायला मला आनंदच होईल. उगाच नाही तुझ्या प्रेमात पडलं, आणि रोज नव्यानं पडतोच. मुक्ता, तुला आयुष्यात जे करायचंय ना ते कर. तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कायम तुझ्यासोबत उभा असेल. काय झालं? मी तुम्हाला सांगायचीच विसरले. मगाशी तुमच्या वडिलांनी तुमच्या सोबत या घरात राहू देणार नाही असं सांगितलंय. अहो, लग्नानंतर नवरा बायकोचा संसार सुरू होतो, त्यासाठी त्यांना एकत्रच राहावं लागतं. मी पैसे देऊन सांगतो असं काहीच होणार नाही. ठरलं तर मग तुम्ही आम्हाला आता एकत्र राहण्यापासून थांबवून दाखवाच. मग तू संबळ उचलून सारंगच्या आयुष्यातनं कायमची निघून जाशील. मुक्ता,
काकांना जे करायचं ना ते करू दे. काही झालं तरी आपण एकत्रच असणार. फक्त थोडाच वेळ. आलोच मी.